ईद मिलादुन्नबी म्हणजेच पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या 1500व्या जयंतीनिमित्त रविवार 31 ऑगस्ट रोजी इक्बाल चौक जामा मशिदीजवळ अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनचे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। या रक्तदान शिबिरात 143 रक्तदात्यांनी रक्तदान करून पैगंबर मोहम्मद साहेब यांना आदरांजली वाहिली। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनकडून हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। मी नदीम शेख अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष। सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांची 1500व्या जयंतीच्या निमित्ताने इक्बाल चौक जामा मस्जिदच्या प्रांगणामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आम्ही केलेले आहे। शेकडो युवकांनी सध्या रक्तदान केलेले आहे आणि रक्तदात्यांची रांग सतत सुरूच आहे। माझी सर्व युवकांना विनंती आहे, रक्तदान आपण अवश्य करावे, कारण जेव्हा रुग्ण हॉस्पिटलमध्ये असतो किंवा कोणाला रक्ताची गरज भासत असते तेव्हा कोणत्याही जाती धर्माचा तो व्यक्ती नसतो, तो रुग्ण असतो आणि रक्ताचा जो रंग आहे तो लाल आहे। तो हिंदू मुस्लिम असो कोणीही असो, सर्वांचा एकच रक्त आहे। तर आपण रक्तदान करावे जेणेकरून कोणाची जान आपण वाचू शकतो। मी अक्षय जाधव, सावित्रीबाई फुले नगर येथील रहिवासी। आज मला माहीत पडलं की मोहम्मद पैगंबर साहेब यांची 1500वी जयंती आहे आणि त्यानिमित्त जामा मस्जिदमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। तर मला खूप आनंद होत आहे की मी मोहम्मद पैगंबर साहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी आज मी रक्तदान केलं। माझा एवढाच उद्देश होता रक्तदानाचा की बुलढाणा शहरामध्ये सामाजिक ऐक्यभाव वाढीस लागावा आणि माझं जे रक्त आहे, आपण जे रक्तदान केलेलं आहे ते प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या शरीरात जाण्याची माझी इच्छा आहे। बस काय आव्हान आहे तुमच्या युवा वर्गाला? माझ्या प्रत्येक युवकांना असं आव्हान आहे की तुम्ही रक्तदान करा, मीही केलं आणि रक्तदानाने सर्वांना मदत होईल।